तुम्ही तुमचं मत एक सुशिक्षित तुमच्याबरोबर नेहमी असणारा आणि तुमच्यासाठी कधीही रात्री अरात्री तुमच्या बरोबर असणारा एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य घरातला तुमचा एक कार्यकर्ता नगरसेवक म्हणून तुमचा सेवक म्हणून काम करेल, त्यासाठी त्यांना मत द्यावं. या पक्षाने मला भरपूर पदं आणि कामं करण्याची संधी दिली आणि मी आजपर्यंत पक्षामध्ये काम करत आहे. एक युनिट अध्यक्ष पासून विधानसभा प्रमुखची ही संधी फक्त शिवसेनामध्ये भेटू शकते, हे तुम्हाला कळेल. आणि आजपर्यंत आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. तर आम्हाला जर नगरसेवक निवडून आलो नाही आलो तरी आम्हाला संघटनेचं काम करण्याची ही जी सवय आहे आणि जी आमच्यामध्ये एक जिद्द आहे, हट्टी आहे, ते आम्ही करत राहतो. पक्षाचं एक निष्ठेने काम करून नगरसेवक निवडून आणलं होतं आणि आज त्यानंतर परत इलेक्शनची जी वारे आले तर तो वॉर्ड आम्हाला परत इलेक्शन लढण्याकरिता चांगलं झाला आहे आणि तो शिवसेनेचा आमचा बालेकिल्ला आहे. आम्ही तिकडे निवडणूक लढून निवडणूक जिंकून दाखवू. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तेजश्री. साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेची स्थायी समिती सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे राजकीय पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तर आज आपण आहोत शिवसेना शिंदे गटातील प्रवीण जैन, वॉर्ड नंबर 185 ला इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी त्यांचे मतं दिले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मतं काय आहेत याच्यावर. सर, सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही 185 वॉर्ड मधूनच इच्छुक का आहात आणि निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही या वॉर्डासाठी काय योग्य आहात? सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की हा जो निवडणुकीचा सण आला आहे त्यासाठी माननीय शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री व तसेच आमचे मार्गदर्शक लाडके माजी खासदार राहुल शेवाळे साहेबांनी आम्हा सर्वांना कामाला सुरुवात करायला सांगितलं आहे. त्याचबरोबर तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की 2025-26 आता जी निवडणूक महापालिकाची येते त्या निवडणूकमध्ये इच्छुक त्या वॉर्डमधूनच काय म्हणून त्याचं कारण असं आहे की 2017 साली ज्यावेळी निवडणूक आली होती त्या निवडणुकीमध्ये मी त्या काळी पण विधानसभा प्रमुख म्हणून युवासेनेचं काम कार्यरतपणे करत होतो आणि त्या काळी आम्ही नगरसेवक तिकडून निवडून आणलं. पक्षाचं एक निष्ठेने काम करून नगरसेवक निवडून आणलं होतं आणि आज त्यानंतर परत इलेक्शनची जी वारे आले तर तो वॉर्ड आम्हाला परत इलेक्शन लढण्याकरिता चांगलं झाला आहे आणि तो शिवसेनेचा आमचा बालेकिल्ला आहे. आम्ही तिकडे निवडणूक लढून निवडणूक जिंकून दाखवू. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर. कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. सर, तुमची सर्वात मोठी ताकद काय आहे आणि तुम्ही इतर प्रतिस्पर्धकांपेक्षा कसे वेगळे आणि चांगले? सर्वात मोठी ताकद आमची एकच आहे की आमचे जे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहेत, ते गली गलीमध्ये काम करतायत. छोटे छोटे कामं, लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवतायत आणि आम्ही आमच्या खासदार आणि गेले आमदारचे इलेक्शन मध्ये तिकडे आम्ही लोकांचे जे मत होतं आमच्याबद्दलचं जे हे होतं ते चांगलं कॉल होतं आणि धारावीमध्ये जरी आम्हाला कुठे ना कुठे काही ना काही एवढं प्रेशर असतानाही म्हणजे कामामध्ये त्या वॉर्डमध्ये आमचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, असं तर पूर्ण धारावीमध्ये कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलंय, पण तिकडच्या आमचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व लोकांचं आमच्याबद्दलचं जे मत आहे आणि आम्ही जे गेल्या 8-9 वर्षापासून मी त्या वॉर्डमध्ये कार्यरत काम करत आहे, विधानसभा प्रमुख म्हणून काम करत आहे आणि 2017 मध्ये माझी जी इच्छा होती ती काही कारणावर सुटली होती, तर ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशी माझी देवाकडे अपेक्षा आहे आणि पक्षाकडे अर्ज आहे. सर, ह्या वॉर्डात अशा कोणत्या समस्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी तुमच्या 100 दिवसाची योजना काय असेल? सर्वात प्रथम आपण बघणार की तिकडे MG रोड मध्ये आपल्याकडे जे मार्केट एरिया आहे त्या मार्केट एरियामध्ये भरपूर भरगच्च गर्दी असते. तिकडे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो. तर त्या मार्केटची व्यवस्था लवकरात लवकर चांगली करण्यात यावी अशी आम्ही येणाऱ्या 100 दिवसामध्ये हे करू. त्याचबरोबर हा जो रोड नंबर 2 आहे तिकडून कमीत कमी 12 ते 15 शाळेसाठी धारावीतून
सायनला जाणारा जो आपला हा प्रवास रस्ता आहे तिकडे एक्सिलेटर करून त्या फुटओव्हर ब्रिज, रेल्वेवरच्या फुटओव्हर ब्रिजला लवकर चालना देऊन इकडच्या पोरं बालांना चांगलं सुविधा भेटेल अशी आम्ही काम 100 दिवसाच्या आत काम करण्याची हे आश्वासन देणार. सर, लोक असे तक्रार करतात, उमेदवार निवडून आला की विसरून जातो, तर त्यांचा विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? आपण हे बघू शकता की गेल्या 2006 पासून मी राजकारणात सक्रिय आहे. मी विद्यार्थी सेनेचा एक युनिट अध्यक्ष होतो आणि पक्ष बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे या पक्षाने मला भरपूर पदं आणि कामं करण्याची संधी दिली आणि मी आजपर्यंत पक्षामध्ये काम करत आहे. एक युनिट अध्यक्ष पासून विधानसभा प्रमुखची ही संधी फक्त शिवसेनामध्ये भेटू शकते हे तुम्हाला कळेल. आणि आजपर्यंत आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. तर आम्हाला जर नगरसेवक निवडून आलो नाही आलो तरी आम्हाला संघटनेचं काम करण्याची ही जी सवय आहे, ही जी आमच्यामध्ये एक जिद्द आहे, हट्टी आहे, ते आम्ही करत राहतो. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. शेवटचा प्रश्न सर, की तुम्ही तुमच्या मतदारांना काय सांगाल की मला वोट द्या, असं काय सांगाल त्यांना? मी माझ्या मतदार संघामधले सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व आमचे मतदार बंधूंना सांगणार की तुम्ही तुमचं मत एक सुशिक्षित, तुमच्याबरोबर नेहमी असणारा आणि तुमच्यासाठी कधीही अरात्री तुमच्या बरोबर असणारा एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य घरातला तुमचा एक कार्यकर्ता नगरसेवक म्हणून, तुमचा सेवक म्हणून काम करेल, त्यासाठी त्यांना मत द्यावं. तर आपण जाणून घेतलं प्रवीण सरांचं मतं काय आहेत. तुमचे मतं सुद्धा आम्हाला कळवा. आणि साऊथ मुंबईच्या माध्यमातून आपण सदर सुरू केला आहे इच्छुक उमेदवारांची मतं आपल्या प्लॅटफॉर्म वरती पोहोचवण्यासाठी. तर त्यासाठीही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. कॅमेरा पर्सन प्रतीक पाटील सोबत मी तेजश्री गायकवाड, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.